to the Focus Academy. This is Tushar Mangle from Focus Academy. Guys, I am going to continue the lecture of gravitation. That is lecture number 4. If you haven't seen my previous lecture, then I strongly recommend you all to see those 3 lectures and then come here. Okay, so in this lecture we are going to cover these topics, that is mass and weight. First one is a mass and weight, then gravitational waves and free fall. Okay, so without wasting the time, let's get started. So very first thing that we are going to discuss is what is difference between mass and weight. Most of the time we come across such things or problems that we don't understand the difference between the mass and weight. म्हणजेच आपण ज्याला वस्तुमान आणि वजन बोलतो याच्यामधला फरक नक्की काय असतो. ठीक आहे, तर बघा एक सिंपल गोष्ट आहे ही काहीच अवघड नाही. फक्त याच्यामधले हे जे काही 2 टर्म्स आहेत त्या नीट लक्षात ठेवा. हे मास आणि ही काय वेट. ओके, मास कधी वापरायचं आणि वेट कधी वापरायचं हे तुम्हाला आता समजेल. आता समजा ही एक माझ्याकडे आहे ना एक इष्टिका चित्ती, ज्याला आपण क्युबॉइड बोलतो इंग्लिशमध्ये. असं एक काहीतरी हे डस्टर आहे समजा. ठीक आहे, तर मास म्हणजे काय, या पूर्ण हा जो पूर्ण पॅसेज आहे इकडचा, याच्या आतमधली जेवढी काय गोष्टी आहेत, मग ते पार्टिकल असतील, ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील, काही असेल. ठीक आहे, फक्त याच्या आतमधल्या ज्या गोष्टी आहेत त्यालाच बोलायचं आपण वस्तुमान, ज्याला इंग्लिशमध्ये बोलतो आपण मास. याच्या वरती कुठला फोर्स ॲक्ट होतोय, तो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे का फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे, याच्याशी आपल्याला काहीही पडलेलं नाहीये. म्हणजे ही जी पूर्ण वस्तू आहे, या वस्तूच्या आतमध्ये जेवढे छोटे कण वगैरे जे काही असेल त्या सगळ्यांचं जे मिळून जे तयार होईल ना, ते असेल तुमचं मास. म्हणजे एवढं सगळं या पूर्ण पॅसेजमधलं एवढं. ओके, सो आता बघा हे झालं मास बद्दल. आता आपल्याला बघायचं वेट. समजा हीच वस्तू जर आपण हातामधून आहे ना खाली सोडली. ओके, सो ही वस्तू जर खाली सोडली तर अर्थातच पृथ्वीचं जे काही फोर्स आहे तो या वस्तूवरती ॲक्ट करणार आणि ही वस्तू व्हर्टिकली डाऊनवर्ड खाली पडणार. बरोबर, म्हणजे या मासवरती आता फोर्स लागलाय. काय लागलाय? फोर्स. म्हणजे एक बल प्रयुक्त केलं गेलंय. कोणाकडून? अर्थकडून. अर्थने जर हा फोर्स एक्झर्ट केला नसता तर ही वस्तू खाली पडली नसती. म्हणजे वस्तू ज्यावेळी खाली पडत होती त्यावेळी आपल्याला वेलोसिटीमध्ये चेंज बघायला भेटतो. ठीक आहे, वेलोसिटी ज्यावेळी चेंज बघायला भेटतो त्यावेळी काय निर्माण होतं? ॲसेलरेशन. काय निर्माण होतं? ॲसेलरेशन. बघा आपण हा फॉर्म्युला पण डिस्कस केलाय. F=mg. म्हणजे वस्तूचं जे काही वजन आहे ते वजन जर तुम्ही नीट बघितलं तर तो न्यूटनचा दुसरा लॉ आहे बघा, ते फॉलो करतं. m इंटू इकडे काय e असा आहे सेकंड लॉ, राईट. सो F= आता m म्हणजे काय हे बघा, हे मास. ठीक आहे, म्हणजे इथे लिहिणार मी मास. आणि a म्हणजे काय, तर या अर्थने वस्तू खेचून घेतली इकडे. बरोबर का, या अर्थने काय घेतली? वस्तू खेचून घेतली, त्यामुळे त्यांच्यामध्ये ॲसेलरेशन बघायला भेटलं. ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणून F= काय आलं? mg. पण ही पृथ्वीवरती ज्यावेळी ही वस्तू पडली किंवा पडेल, ठीक आहे, त्यावेळी त्या पृथ्वीवरती तिचं काय पडणार आहे? तर वेटच पडणार आहे ना. मग हे वेट इज नथिंग बट दॅट फोर्स. ओके, म्हणून या फोर्सला आहे ना हे लोक वेट बोलतात. सो W= तुम्ही m इंटू काय लिहायचं? g, किंवा F=mg तरी लिहिलं तरी चालेल. ओके, सो एवढं लक्षात ठेवा. मास म्हणजे फक्त या वस्तूच्या आतमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा फोर्सचा विचार केला जात नाही ज्यावेळी आपण मास डिस्कस करतो. पण ज्यावेळी वेट बोलतो आपण त्यावेळी त्याच्यावरती लागणारा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यामुळे जे ॲसेलरेशन प्रोड्यूस होतं हे जी, त्याला त्या मल्टिप्लाय करावं लागतं त्या मासशी. त्यावेळी आपल्याला त्या वस्तूचं काय भेटतं? वेट. ओके, आता बघा हे जे काही मास आहे त्याचं SI युनिट म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल याला बोललं जातं. म्हणजेच MKS मध्येच बोललं तरी हरकत नाही. म्हणजे मास किलोग्रॅम अँड सेकंड जी काही सिस्टम असतं, ठीक आहे, तर त्याचं युनिट हे किलोग्रॅम असतं. आणि हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण बोललो ना, 40 कोणाचं समजा वजन 40 किलोग्रॅम आहे, ठीक आहे, याचा अर्थ त्याचं मास 40 किलोग्रॅम आहे, वेट नाही. ठीक आहे, वेट म्हणजे काय, या 40 किलोग्रॅमला ज्यावेळी 9.8 ने आपण ज्यावेळी मल्टिप्लाय करू ना त्यावेळी त्याचं काय निघणार आहे? वेट. कारण की वेट इज काय असतं? m × g. आता m किती आला?
म्हणजे आपलं एम किती आहे ऑलरेडी 40 आहे राईट. सो ते इथे येणार आणि जी 9.8. सो हे पण डिफर कसं होतं हे मागच्या आपण बघितलंय मागच्या एपिसोडमध्ये की हे बदलत कसं जातं. आणि मग आपल्याला कुठे त्या व्यक्तीचं वेट भेटतं. ठीक आहे. असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं की पृथ्वीवरचं जे काही वजन आहे आणि चंद्रावरचं जे वजन आहे त्याच्यामध्ये फरक बघायला भेटतो. अर्थातच भेटणार, कारण की सेम गोष्ट आहे बघा. इकडे W = M × काय येणार, इकडे G येणार आहे ना, राईट. सो आपलं वजन समजा इकडे 40 किलोग्रॅम आहे. ठीक आहे. हे मी आता पुढच्या स्लाइडमध्ये बोलणारच आहे. आणि इथे जीची व्हॅल्यू जी पृथ्वीवर आहे ती 9.8 आहे, पण चंद्रावरती जर ती गेला तर 1.63 बघायला भेटते. मग यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर अर्थातच वेट काय होणार आहे, कमी होणार आहे. सो जे लोक जाडे आहेत, ठीक आहे, त्यांचं वजन चंद्रावरती कमी होणार आहे. सो का, कारण की तिकडे ज्याची जीची व्हॅल्यू आहे चंद्रावरची ती कशी आहे, कमी आहे. का, कारण की तिकडचा आणि पृथ्वीच्या आणि चंद्रामधलं डिस्टन्स बघितलं तर त्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल जो काही फोर्स आहे तो कमी कमी होत जातो. म्हणून आपल्याला असं बघायला भेटतं. ओके. सो तुम्हाला करायचं काय बघा, परीक्षेमध्ये बऱ्याच यावेळी गोष्टी विचारल्या जातात. त्यावेळी ही मासची डेफिनेशन बाहेर करायची आणि मराठीवाल्यांनी वस्तुमानाची डेफिनेशन बाहेर करायची. तर कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचय, फक्त याच्या आतमधल्या असलेल्या द्रव्याचा संचयाचं मापन करायचं. वी जस्ट हॅव टू गेट द अमाऊंट ऑफ मॅटर. मॅटरला बोलतात मराठीमध्ये पदार्थ. काय बोलतात, पदार्थ. त्या पदार्थ किती आहे ना तेवढाच, नो फोर्स. बाकीच्या कुठल्या फोर्सचा विचार करायचा नाही. त्यावेळी त्याला मास बोलायचं. त्याच्यानंतर पुढे यांनी सांगितलंय मास इज अ स्केलार क्वांटिटी. स्केलार म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारची दिशा नाहीये. म्हणजे आपण असं थोडी ना बोलतो की माझं वजन आहे ना 40 किलोग्रॅम पूर्वेला आहे आणि 30 किलोग्रॅम पश्चिमेला, असं आपण कधी बोलतो का, नाही बोलत. ओके. म्हणजे वजनाला कुठल्याही प्रकारची दिशा, वस्तुमानाला कुठल्याही प्रकारची दिशा नसते. ओके. पण त्या वस्तूवर जर फोर्स लावला ना तर नक्कीच त्याच्यावरती आपल्याला दिशा बघायला भेटते. समजा मी इकडून फोर्स लावला, ठीक आहे, म्हणजे आता त्याला दिशा प्राप्त झाली का, म्हणजे आता फोर्स तर आला, राईट. सो इकडे बघा पृथ्वी कसा फोर्स लावते, नेहमी डाऊनवर्ड लावते, म्हणजे दिशा तर आली, राईट. सो ही वस्तू या व्यक्तीच्या हातातच राहिली असती कधी, ज्यावेळी या हाताने आहे ना या वस्तूवरती फोर्स लावलेला असेल त्यावेळीच. ज्यावेळी या हाताचा फोर्स निघून जाईल त्यावेळी या वस्तूवर एकच फोर्स ऍक्ट होणार, दॅट इज फोर्स ऑफ काय, ग्रॅव्हिटी. ओके. सो हे नीट लक्षात ठेवा. वस्तुमान जे असतं त्या वस्तुमानामध्ये आपल्याला वजन जे असतं त्या वजनामध्ये आपल्याला नेहमी दिशा असते, कारण की वस्तू नेहमी खाली पडत असते, दॅट इज इन डाऊनवर्ड डिरेक्शन. ओके. सो हे तुम्ही बाय हार्ट करायचं आहे. सो दीज आर द इम्पॉर्टंट थिंग्स. दॅट इज SI युनिट काय त्याचं बाय हार्ट करायचं. त्याच्यानंतर ती स्केलार क्वांटिटी आहे हे पण बाय हार्ट करायचं आहे. वेटमध्ये इम्पॉर्टंट काय, वेट कशामध्ये मोजतो आपण, न्यूटन. का मोजतो न्यूटनमध्ये, कारण की W इज नथिंग बट काय, F, राईट, फोर्स, दॅट इज इक्वल टू काय, M × A. आता इथे येणार आहे तो G. हा फोर्स कशामध्ये मोजतो आपण, न्यूटनमध्ये मोजतो. म्हणून या वेटचं एकक काय येतं तर न्यूटन येतं. क्लिअर. त्याच्यानंतर वेट इज अ वेक्टर क्वांटिटी, म्हणजे वस्तुमानाला आहे ना, वजनाला आहे ना काय असतं, डिरेक्शन असतं. म्हणजे ते वजन नेहमी कुठल्या डिरेक्शनने खाली येणार आहे, खालच्या या डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आपल्याला खाली येताना दिसणार आहे. ओके. म्हणून हा डिफरन्स लक्षात ठेवा की ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि ही कुठली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. मास म्हणजे फक्त त्याच्या आतमधलं आणि वेट म्हणजे आजूबाजूला जे काही त्याच्यावरती फोर्स लागतोय पृथ्वीचा, ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, त्याच्यामुळे त्याचं वेट काय होत असतं, बदलत असतं. ओके. आय होप इट इज क्लिअर की तुम्हाला मास आणि वेट मधला फरक समजला असेल. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. बघा आपण तर याच्यात काहीच म्हणजे आपण मराठी भाषेमध्ये वजन आणि वस्तुमानामधला काही फरकच समजत नाही. आपण नॉर्मली वजन आणि वस्तुमान एकाच अर्थाने बोलत असतो, ठीक आहे. सो हे वजन जे असतं ना, जे आपण बोलत असतो की किलोग्रॅममध्ये असतं वगैरे वगैरे, तर ते तसं नसतं. बघा इकडे एक एक्झाम्पल दिलंय. राजीवचे वजन किती आहे, 75 किलोग्रॅम. जो वेट ऑफ दॅट इज वेट ऑफ राजीव इज 75 किलोग्रॅम. असं आपण ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी 75 किलोग्रॅम वस्तुमानावरती जेवढे गुरुत्वीय बल प्रयुक्त होते तेवढे राजूचे वजन आहे. याचा मिनिंग काय माहिती आहे का, 75ला आपण कितीने मल्टिप्लाय करायचं, 9.8. त्यावेळीच मी त्याला वेट बोलू शकतो. क्लिअर.
सो हे झालं वेट बद्दलचं. म्हणजे त्याचं किती येणार आहे बघा वेट, दॅट इज 735 न्यूटन. आत्ताच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं इकडे हे न्यूटन हे दिसतंय का वेट, ठीक आहे. म्हणजेच वजन हे आपल्याला त्याचं किती बघायला भेटणार आहे 735 न्यूटन. 1 किलोग्रॅमचं वस्तुमानाचं वजन, वस्तुमान म्हणजे काय मास, म्हणजे एवढ्या वस्तुमानाची जर वस्तू असेल, किती 1 किलोग्रॅम वस्तुमानाची वस्तू असेल तर तिचं वजन असेल 1 × 9.8 दॅट इज 9.8. इथे पुढे काय लिहायचं न्यूटन. सो तुम्ही आरामात ओळखू शकता की ते वेट आहे का न्यूटन आहे. जर किलोग्रॅम लिहिलं असेल तर समजून जायचं की हे मास आहे, म्हणजे हे वस्तुमान आहे. ओके. आणि जर न्यूटन लिहिलं असेल तर समजून जायचं की हे वेट आहे, दॅट इज वजन आहे. ओके. सो हे झालं आपल्या पृथ्वीवरचं. पण जर राजीव आहे ना, जर चंद्रावरती असेल, चंद्रावरती, तर त्याचं आहे ना जे वेट असेल ना, जे वजन असेल ना, ते एवढं असेल बघा 122.25 न्यूटन असेल, राईट. आणि आपण मल्टिप्लाय केले 75 × 9.8, पण पृथ्वीवरती किती, सॉरी चंद्रावरती किती असतं 1.63. सो 75 × 1.63 यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तिकडचं जे वजन दाखवलं जाईल चंद्रावरचं ते 122.25 आणि इकडे किती येते बघा 735 न्यूटन. म्हणून आपल्याला चेंज बघायला भेटतो चंद्रावरती आणि पृथ्वीवरती, कारण की फोर्स मॅटर करतो इकडे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यामुळे इकडे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन जे असतं त्याचं जीची व्हॅल्यू चेंज होते आणि त्याच्यामुळे आपल्याला वजनांमध्ये काय बघायला भेटतो, फरक बघायला भेटतो. ओके. सो असे तुम्ही बऱ्याच ठिकाणी आरामात गोष्टी काढू शकतात. अकॉर्डिंगली वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. म्हणून जर बघितलं ना तर ती जी लोक असतात बघा चंद्रावरती गेल्यावरती, म्हणजे आपण इथे जर एक उडी मारली ना त्याच्या 6 पटीने उडी आपल्याला चंद्र, म्हणजे समजा हे आपला एक सरफेस आहे, एवढी जर उडी आपण जर इकडे मारली कुठे पृथ्वीवरती तर ती आहे ना 6 पटींनी चंद्रावरती उडी जाईल. कारण की 1/6 पटींनी तिकडे हे कमी असतो, फोर्स कमी असतो, ठीक आहे. म्हणून आपल्याला इकडे जरा जास्ती वरती 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 जाता येऊ शकतं जर तुम्ही रिलेट केलं पृथ्वीशी. ओके. हे झालं आपलं नॉर्मल ज्या काही गोष्टीमध्ये चेंज बघायला भेटतात मूनवरती आणि अर्थवरती. ओके. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल बघूया. जर एका व्यक्तीचे वजन, ठीक आहे, वजन म्हणजे काय वेट, ठीक आहे, जर किती आहे 750 न्यूटन. बघा आता वेट बोललं की याचं एकक काय आलं पाहिजे, न्यूटन आलं पाहिजे. तर चंद्रावरती तिचे वजन किती असेल. ओके. आता यांनी इकडे गोष्टी दिल्यात, दॅट इज चंद्राचे वस्तुमान, म्हणजे अटी दिलेल्या आहेत आपल्याला. चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 1/81 पट आहे व त्याची त्रिज्या, त्याची म्हणजे कोणाची, चंद्राची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 1/3.7 पट आहे. सो लिहून घ्यायचा डेटामध्ये आपल्याला काय काय गोष्टी आहेत बघा. वजन काय दिलं इकडे 750 न्यूटन पृथ्वीवरील, म्हणजे एक वस्तू आहे ही, समजा हिचं पृथ्वीवरील वजन जर बघितलं, वेट जर बघितलं तर ते किती आहे 750 न्यूटन, राईट. सो आता हे 750 न्यूटन तसंच राहतं का चंद्रावरती हे आपल्याला बघायचं. ओके. सो पृथ्वी आणि चंद्रांच्या वस्तुमानांचा जर गुणोत्तर जर काढला तर बघा, जर मी इकडे बोललं त्यांनी काय अट दिली बघा, चंद्राचे वस्तुमान म्हणजे मी समजा mm लिहिलं, चंद्राचे वस्तुमान हे 1/81 पट आहे कोणाच्या, तर me, दॅट इज मास ऑफ व्हॉट, अर्थ. वस्तुमानाच्या किती 1/81 पट आहे. सो आता हा इकडे जर बघितलं आपण, याला इकडे आणतो आणि ह्या 81ला इकडे घेऊन जातो. सो me छेद हा mm इकडे जाईल, म्हणजे अर्थ आणि मून यांच्या मासचं जर गुणोत्तर जर काढलं तर ते किती येणार आहे 81, म्हणजे हे क्लिअर. पट आहे म्हणजे आपण बोलतो ना 2 पट, तसं फक्त इकडे किती आहे 1/81 पट. ओके. ते झालं. आपल्याला पुढे बघा काय बघायचं आहे, तर त्रिज्यांचा पण गुणोत्तर दिलं, तर त्यांची त्रिज्या पण जर तुम्ही काढून बघितलं तर RE/RM यांचं जर गुणोत्तर बघितलं तर आपल्याला किती येतं 3.7. ओके. सो हे तर दिलेलंच आहे, या दोन्ही गोष्टी इकडे दिलेल्या 750 न्यूटन दिलेल्या आहेत. आता आहे ना आपल्याला वजन काढायचं आहे. वजन म्हणजे W इज इक्वल टू काय असतं mg, जे आता आपण मगाशी बघितलं. सो हे m आणि हे काय g, दॅट इज दिस इज नथिंग बट द मास.
पण जी जर बघितला तुम्ही तर तो जी कॅपिटल M अपॉन R हे आपण डिराईव्ह पण केलं आहे मागच्या याच्यामध्ये. त्याची जी व्हॅल्यू होते जी इज इक्वल टू ही काय असते जी हा कॅपिटल M आणि इकडे काय असतं कॅपिटल R म्हणजे ही पृथ्वीची त्रिज्या. आता आपल्याला आहे ना इकडे मास जर बघायला घेतला तर इकडे कसं येईल बघा, जी ची व्हॅल्यू किती आहे इकडे, सॉरी एफ ची व्हॅल्यू किती आहे 750. ओके, सो मी व्हॅल्यूज टाकून दाखवतो तुम्हाला बघा. तो फॉर्म्युला एफ इज इक्वल टू काय एम इंटू जी. सो एम किती आहे 750. सो इकडे येणार तुमचं किती 750 इंटू हा जी म्हणजे काय GMM अपॉन R स्क्वेअर. पण आपल्या सॉरी हा M 750 ना F 750 आहे. सो माफ करा इकडची जी काही गोष्ट आहे. सो आपण जरा याला ओढूया सो दॅट इकडे लिहिता येईल आपल्याला. सो एफच्या जागी मी टाकतो बघा 750. सो इकडे लिहितो 750. त्याच्यानंतर इकडे हा जो M आहे तो असाच ठेवतो. त्याच्यानंतर कुठे गेला आपल्याला जी ची व्हॅल्यू काय टाकली इकडे जी, त्याच्यानंतर M E आणि इकडे काय येणार आर ईचा काय येणार स्क्वेअर. राईट. सो आता M जर ठेवायचं असेल तर इकडच्या गोष्टी मी इकडे घेऊन जाणार. सो 750 इंटू इथे किती येणार आर ईचा येणार स्क्वेअर आणि खाली काय येणार आहे जी आणि इकडे येणार M E. ओके, आणि दॅट इज नथिंग बट द मास. सो पृथ्वीवरील तिचं वजन जर काढायचं झालं तर ते असं येईल. आता व्यक्तीचे चंद्रावरील वजन म्हणजेच M इंटू जी MM अपॉन R स्क्वेअर. राईट. सो ही व्हॅल्यू नीट लक्षात ठेवा आणि ज्यावेळी तुम्ही हे इक्वेट करून बघाल समीकरण 1 आणि 2 मध्ये व्हॅल्यूज टाकून बघाल, ठीक आहे, त्यावेळी तुम्हाला आरामात समजेल. बघा कसं आहे इकडे काय आलं व्यक्तीचं चंद्रावरील वजन काढलं. आता पृथ्वीवरील तिचं वजन काय आलेलं हे आलेलं आणि चंद्रावरील वजन काय हे आलेलं. ठीक आहे. सो ह्या जर व्हॅल्यूज जर तुम्ही नीट पुट केल्या बघा ME अपॉन MM हे किती आहे 81. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर RE अपॉन RM किती आहे 3.7. सो 750 RE अपॉन GME इंटू GMM अपॉन RM स्क्वेअर. ओके, सो 750 इथेच ठेवला. आता जे हे RE आणि RM आहे त्यांना एका साईडला घेतलं आणि MM अपॉन ME एका साईडला घेतला. आता ह्या व्हॅल्यूज तर आपल्याला माहिती आहे RE अपॉन RM बघा हे किती आहे 3.7 आणि MM अपॉन ME म्हणजे हे 81 आहे ना, पण हे उलट आहे नीट बघा म्हणून याला 1/81 लिहिलं आहे. आणि यांचं ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेशन कराल त्यावेळी आरामामध्ये तुम्हाला काय भेटेल हे वेट भेटेल. ठीक आहे. सो चंद्रावरचं जे काही होतं मास ते आपल्याला काढायचं होतं ते किती वेट आपल्याला काढायचं होतं ते किती आलं 126.8 आणि हे तुम्ही सॉल्व करून बघा तरच तुम्हाला ते समजेल. ओके, हे होतं चेंज ऑफ वेट अकॉर्डिंग टू द प्लॅनेट्स. नाव दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. मोस्ट ऑफ द टाइम्स बघा आपण अशा बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत. जर तुम्ही इकडे नीट वाचाल तर तुम्हाला समजेल की ही गुरुत्वीय लहरी बघा. मी अशा बऱ्याच वेळी लेक्चर्समध्ये बोललो आहे, पण त्या वेव्ज असतात बघा, लॉन्जिट्युडिनल वेव्ह, ट्रान्सवर्स वेव्स, असे वेव्हचे बरेच प्रकार असतात ज्याला मराठीमध्ये तरंग असं बोललं जातं. बघा पाण्यामध्ये जर दगड टाकला तर त्याच्यावरती असे एक तरंग निर्माण होतात म्हणजे लहरी निर्माण होतात. ओके, तशाच टाईपच्या एक्झॅक्टली आहेत ना ग्रॅव्हिटेशनल वेव्स पण असतात म्हणजे गुरुत्वीय तरंग पण असतात, गुरुत्वीय लहरी पण असतात. राईट. जर तुम्ही इकडे नीट बघितला तर तुम्हाला असं बघायला भेटेल बघा अशा टाईपच्या तुम्ही बघितल्या असतील अशा टाईपच्या ह्या ट्रान्सवर्स वेव्ह असतात. त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही बघितलं तर ह्या लॉन्जिट्युडिनल वेव्स असतात. ठीक आहे, अशा टाईपच्या ह्या असं जरा नंतर त्याच्यानंतर असं परत. ठीक आहे, क्रेस्ट अँड ट्रप्स वगैरे याच्यामध्ये बघायला भेटतात आपल्याला. ओके, सो इकडे ज्या असतात ना ह्या गुरुत्वीय लहरी त्या अशा असतात. सो इकडून अशा गोल 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 गोल. ठीक आहे, आपलं जी लाईट असते ना ती पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. काय बोलतात त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, ज्याला विद्युत चुंबकीय तरंग असं सुद्धा बोललं जातं. त्याच्यानंतर एक्सरे वगैरे काढतो बघा आपण. त्याच्यानंतर सूर्यापासून निघणारे अतिनील किरण हे सगळे तरंगांचेच प्रकार आहेत. ठीक आहे. सो हे झालं. त्याचप्रमाणे खगोलीय ज्या वस्तू आहेत ना त्या पण अशा काही लहरी निर्माण करतात. खगोलीय वस्तू म्हणजे स्पेसमध्ये असणाऱ्या वस्तू. ओके, बघा त्यांनी इकडे दिलं
खगोलीय वस्तू हे तरंग उत्सर्जित करतात व आपण आपल्या उपकरणांद्वारे त्यांना ग्रहण करतो. सो असे डिव्हाइसेस बनवले. ठीक आहे. सो हे अगोदरच आईन्स्टाईनने वगैरे सांगून ठेवलेलं. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी शोधल्या गेल्या. एक उपकरण पण विकसित केलं गेलं ना. इंडियन लोकांचा त्याच्यामध्ये बराच असा सहभाग आहे. त्याच्यासाठी जर बघितलं तर आपल्याला इकडे न्यूज पण आलेली त्यावेळी. जवळजवळ ही 2017 या सगळ्या गोष्टी शोधल्या गेलेल्या होत्या. ठीक आहे. सो तुम्ही वाचू शकता ही न्यूज वगैरे काय आहे ते. आणि आपल्या बऱ्याच सायंटिस्टनी याच्यावरती चांगलं असं योगदान दिलेलं आहे. सो एवढं लक्षात ठेवा, ह्या ज्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हज असतात एकदम वीक असतात. ठीक आहे. यांची एवढी पॉवर नसते पण त्या असतात. ठीक आहे. आणि त्या कशा टाईपच्या असतात तर नॉर्मली आपण पाण्यामध्ये दगड टाकला ना तर ते जे तरंग निर्माण होतात ना तशा टाईपच्या तुम्हाला या लहरी बघायला भेटतात. याचं नेटवरती तुम्ही सर्च करून बघा, तुम्हाला हे आरामात बघायला भेटेल की ह्या कशा टाईपच्या वेव्स अवेलेबल असतात. सो हे लक्षात ठेवा, जे उपकरणं शोधली गेलेली त्यामधलं लिगो दॅट इज अ लेझर इन्फोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. म्हणजे हे असं डिव्हाइस आहे जे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व करते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय लिहिलं आहे, 2016 आईन्स्टाईनच्या भाकितानंतर बरोबर 100 वर्षांनी खगोलीय स्रोतांपासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध लावला. म्हणजे 2017 या शोधामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचं एकदम लक्षणीय योगदान आहे. जवळजवळ एकदम किती 37 सायंटिस्ट होते जे आपल्या इकडून बरेच काही काम करत होतं फिजिक्सबद्दल आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या. ओके. सो हे नीट लक्षात ठेवा की काय काय गोष्टी आहेत त्याच्यामधल्या आणि गुरुत्वीय लहरी कशा प्रकारच्या असतात. ओके. And very last part that we are going to discuss in today's lecture, that is a free fall, मुक्त पतन. म्हणजे काय माहितीये का, एकदम सिंपल गोष्ट आहे ही. जर तुम्ही नीट बघितलात ना, सो ही एक वस्तू आहे समजा. ओके. ही वस्तू आहे ना ज्यावेळी खाली पडत असेल, ठीक आहे, तर तिच्यावर फक्त आणि फक्त आहे ना ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर ऍक्ट होत असेल, कुठला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच पृथ्वीचा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, दॅट इज अ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आपण बोलूया. म्हणजे जो पृथ्वीचाच फोर्स जर ऍक्ट होत असेल तरच बोलू शकतो की ती वस्तू आहे ना फ्री फॉल म्हणजे एकदम मुक्तपणे खाली पडते. बाकी कुठलाच फोर्स नाही पाहिजे. बघा, फ्रिक्शनल फोर्स पण असतो. कशाचा तर घर्षणाचा जे काही बल असतं, म्हणजे हवा आहे ना, बघा आपण पण ज्यावेळेस आपल्याला हवा घासून जात असते तो पण एक फोर्सच आहे. म्हणजे तुम्ही कुठेतरी एका अशा ठिकाणी उभे आहेत, तिकडे खूप हवा येते आणि तुम्ही त्या हवेमुळे ढकलले जाता. याचा मिनिंग ती हवा आहे ना तुमच्यावरती फोर्स लावते तुमच्या बॉडीवर. अंडरस्टूड. सो असा कुठलाच फोर्स नाही पाहिजे, फक्त आणि फक्त एकच फोर्स पाहिजे, दॅट इज फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. असं जर असेल, जर ही वस्तू पडत असताना फक्त हा फोर्स ऍक्ट होत असेल तरच मी म्हणू शकतो की ही बॉडी एकदम फ्रीली फॉल होते, खाली पडते. ठीक आहे. पण असं तर पृथ्वीवरती शक्य नाहीये, स्पेसमध्ये. हे तिकडे शक्य आहे, फक्त आणि फक्त एका ठिकाणी व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळी. निर्वात पोकळी म्हणजे काय, जिकडे फोर्सच नसतो कुठला. ठीक आहे. कुठल्याच प्रकारचा फोर्स तिकडे आपल्याला बघायला भेटत नाही, फक्त एकच फोर्स. मग जर हा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी असेल तर आपण बोलू शकतो फ्रीली फॉलिंग बॉडी. ओके. सो ड्युरिंग द फ्री फॉल फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअर, म्हणजे हवेमुळे या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळा घर्षणाचं जे काही बल असतं कोण प्रयुक्त करत असतं तर आपली ही जी हवा आहे ती. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला ही बॉडी फ्रीली फॉलिंग आहे असं बोलता येऊ शकत नाही. हे ट्रू फ्री फॉल एकदम म्हणजे आयडियल कंडिशन कुठे बघायला भेटू शकते, व्हॅक्यूममध्ये, म्हणजे ज्याला आपण मराठीत बोलतो निर्वात पोकळी. हे निर्वातातच आपल्याला मुक्त पतन बघायला भेटू शकतं. अदरवाईज आपण पृथ्वीवरती असेल तर पृथ्वीवरती इकडचा हवेचा फोर्स, त्याच्यानंतर इकडे खाली पडत असताना दॅट इज फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, हे बरेच टाईप, अजून नाही बरेच टाईपचे फोर्स या पदार्थांवरती ऍक्ट होतात. तर आपण त्याला फ्री फॉल बोलू शकत नाही. फ्री फॉल फक्त आणि फक्त एकाच वेळी बोलू शकतो ज्यावेळी त्याच्यावरती फक्त आणि फक्त कुठला फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे पृथ्वीने त्याच्यावरती लावलेलं बल एवढंच प्रयुक्त होत असेल तरच त्याला फ्री फॉलिंग बॉडी आपण असं बोलू शकतो. ठीक आहे. आय होप इट इज क्लिअर टू यू. इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी सम फॉर्म्युलाज अँड सम सम्स. आपण काही गणित वगैरे डिस्कस करूया किंवा आणखी काही कॉन्सेप्टचं त्याच्यावरती डिस्कशन करूया. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनावरती बीट वगैरे फेकून मारा, ते बटन क्लिक झालं पाहिजे सो दॅट वी विल अंडरस्टँड की तुम्हाला हे कळतंय. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूया. सो टिल देन बाय बाय.